नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मिडकॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत। जी कंपनी आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे त्या कंपनीचं नाव आहे ASCI इंडिया ग्लास लिमिटेड। या कंपनीचा फंडामेंटल पाहण्याअगोदर तुमच्यासमोर चार्ट दिसत असेल की 2020 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत होती 150 रुपये आणि आता 2024 मध्ये या शेअरची किंमत आहे 702 रुपये। म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये हा शेअर 5 पटीने वाढलेला आहे। गेल्या 4 वर्षामध्ये हा शेअर 5 पटीने वाढलेला आहे। अशा पद्धतीने ही 52 वीक हाय जवळ ट्रेड करणारी कंपनी आहे ASCI इंडिया ग्लास लिमिटेड, ज्याला AIS म्हणून सुद्धा ओळखले जाते। ही भारतातील ग्लास सोल्युशन्स आणि उत्पादन कंपनी आहे। त्याची स्थापना या कंपनीची स्थापना 1984 मध्ये झालेली आहे। ते ऑटोमोटिव्ह सेफ्टी ग्लास, फ्लोट ग्लास, आर्किटेक्चरल प्रोस्टेड ग्लास आणि ग्लास उत्पादने तयार करते। हे ग्लास एक्सपर्ट आणि वाइंड शील्ड एक्सपर्टच्या रूपात ग्राहकांना ग्लास ऑफर देखील प्रदान करते। AIS ची स्थापना श्री BM लाब्रो आणि कुटुंब ASCI ग्लास कोऑपरेटिव्ह लिमिटेड, जपान आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड यांच्यात संयुक्त उपक्रम करार म्हणून करण्यात आले आहे। तर अशा पद्धतीने या कंपनीचा फंडामेंटल पाहताना या कंपनीचा मार्केट कॅप आहे 17,041 कोटी रुपये आणि या कंपनीचा PE रेशो आहे 52.04। ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते। डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.28। या कंपनीचा शेअरचा ROC आहे 14.9, म्हणजे ROC चांगला आहे। ROEचा विचार केला तर 14.7 आहे। प्लेज पर्सेंटेजचा विचार केला तर 3.94 आहे। म्हणजे या कंपनीच्या प्रमोटरांनी शेअर गहाण ठेवले आहे त्याचं प्रमाण आहे 3.94, म्हणजे फार काही जास्त नाही। डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.84 आहे। या कंपनीशी सिमिलर कंपन्या आहे, बोरोसिल आहे, अशा अनेक कंपन्या आहेत। 3 वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ हा वाढलेला आहे 37%, सेल्स ग्रोथ 27% आहे। अशी ही मिडकॅप कंपनी आहे। या कंपनीचा आपण आता चार्ट पाहूया। ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर ASCI इंडिया ग्लास लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे। 1 डे टाइम फ्रेम आहे। 1 डे टाइम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 693 ही जी लेवल आहे, ही लेवल एक रेजिस्टन्स आहे। या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा हा रेजिस्टन्स या स्टॉकने ब्रेक केलेला आहे। दुसऱ्यांदा हा रेजिस्टन्स जो आहे 693 हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे। ब्रेक करून या लेव्हलला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे। 701 रुपये ही किंमत चालू आहे। आता रिटेस्ट करून जर या लेव्हलवरनं हा शेअरचा चार्ट जर गेला वरती तर मिळणारे टार्गेट खूप मोठे याच्यामध्ये, एवढे टार्गेट याच्यामध्ये मिळू शकेल। पाहूया हा रिटेस्ट झालेला आहे, रिटेस्ट करून वर जातो का, वर गेल्यानंतर मिळणारे टार्गेट खूप मोठे मिळेल। आता 1 वीक टाइम फ्रेम पाहूया आपण। 1 वीक टाइम फ्रेममध्ये पण बघा, 1 वीक टाइम फ्रेममध्ये 693 ही जी लेवल आहे, ही लेवल एक रेजिस्टन्सचं काम करीत होती। या लेवल आता या शेअरने क्रॉस केलेली आहे। 52 वीक हा ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे आणि ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून जर हा शेअरचा चार्ट वरती गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढे टार्गेट तरी याच्यामध्ये मिळू शकेल। तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट हा स्टॉक आहे। 1 डे टाइम फ्रेमवर रिटेस्ट झालेला आहे। रिटेस्ट करून जर हा स्टॉक वरती गेला तर मिळणारे टार्गेट खूप मोठे याच्यामध्ये मिळू शकते। तर मी हा व्हिडिओ जो बनवला आहे, हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे। बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।